गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲडव्हेंचर ट्रॅकमध्ये। आज आपण जाणार आहोत कलावंतीन दुर्गाचा ट्रॅक करण्यासाठी। तर चला मित्रांनो, दुर्गाच्या पायथ्यास गाडी पार्किंग करून आम्ही दुर्गाच्या वाटेस निघालो। मित्रांनो, तुमची गाडी जर तुम्हाला किल्ल्याच्या जवळपास घेऊन जायची असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता। किल्ल्याच्या जवळपास जाण्यासाठी खूपच सुंदर असं मळलेला रस्ता आहे आणि आम्हाला माहीत नसल्या कारणामुळे आम्ही आमची गाडी खूपच लांब लावलेली आहे, त्यामुळे आम्हाला खूपच जास्त चालावं लागलं। मित्रांनो, रस्ता पार करून आल्यानंतर तुम्हाला इथे छोटंसं दुकान बघायला मिळेल। आणि तुम्ही या दुकानासमोरच तुमची गाडी सुद्धा पार्क करू शकता। आणि त्या दुकानाच्या बाजूने प्रबलगड व कलावंतीन दुर्गाला जाण्याचा मार्ग सुरू होतो। दुर्गाच्या वाटेत जाताना तुम्हाला कचऱ्याचा जालीने बनवलेले एक कुंड बघायला मिळेल। तुम्ही सर्व कचरा त्यामध्ये टाकू शकता। झाडांच्या वाटेतून आल्यानंतर तुम्हाला एक दुकान बघायला मिळेल। तिथे पाण्याच्या बॉटल्स, चिप्स वगैरे खायला मिळतात आणि त्याच्याच बाजूला खूपच सुंदर असं नॅचरल झोपाळा तुम्ही बघू शकता। एक घंट्यात खाली उतरणारा माणूस तुम्ही बघू शकता। मी उतरू शकतो, उतरलेलो आहे, मी उतरलेलो आहे। खाली आला 1 घंट्यावर 60। मित्रांनो, वाटेत तुम्हाला
खडतराचा चढाव लागेल, त्यामुळे तुम्हाला खूपच थकवा लागेल. त्यासाठी तुम्ही 2 ते 3 पाण्याच्या बॉटल्स कॅरी करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, तुम्हाला वर जाताना अतिशय सुंदर असं सह्याद्रीचं रूप बघायला मिळेल. मित्रांनो, दुर्गाच्या वाटेत आल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असं सह्याद्री रूप बघायला मिळेल. खूपच थंडी हवा येऊन राहिली इथे मित्रांनो. मित्रांनो, हा ट्रॅक करून आल्यानंतर तुम्हाला इथे समर्थ कृपा हॉटेल बघायला मिळेल. गडावर जाण्यापूर्वी तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि ऑर्डरप्रमाणे तुम्हाला जेवण बनवून मिळेल. या हॉटेलजवळ 10 मिनिटं आराम केल्यानंतर सर्वांनी थंडगार लिंबू सरबत पिले. लिंबू पाण्याची सोय केलेली आपल्या मित्रांनी. मित्रा इकडे बघ, ऐका ना. युट्यूबवर दिसशील तू आता. समर्थ कृपा या हॉटेलच्या उजव्या बाजूने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कलावंतीन दुर्गाचा मार्ग पाहायला मिळेल आणि आपण तिकडनंच कलावंतीन दुर्गावरती जाणार आहोत. मित्रांनो, वाटेत आपल्याला श्री बजरंगबलीची खूपच सुंदर अशी कातलकोरी मूर्ती बघायला मिळते. मित्रांनो, अर्धा एक तासाचा ट्रॅक करून आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो पठारावरती आणि त्या पठारासमोरच तुम्हाला कलावंतीन दुर्ग व प्रबलगड बघायला मिळेल.
कलावंतीदुर्गाची उंची तब्बल 2250 फूट एवढी आहे आणि प्रबलगडाची उंची 2300 फूट एवढी आहे. मित्रांनो, तुम्ही जर वस्ती करणार असाल तर तुम्हाला सुंदर असं सनसेट या पठारावरून बघायला मिळेल. मित्रांनो, या हॉटेलवर तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण मिळतील. त्या हॉटेलकडूनच डाव्या बाजूने कलावंतीदुर्ग व प्रबलगडाकडे जाण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, वाटेत आपल्याला आपला मित्र भेटला आहे. असे मित्र तुम्हाला प्रत्येक गड किल्ल्यांवर जाताना रस्त्यामध्ये बघायला मिळतील. मित्रांनो, इथे तुम्हाला मार्गाची पाटी बघायला मिळेल. कलावंतीदुर्गाकडे जाण्याचा मार्ग. स्नॅक्स कॉर्नरच्या बाजूने मित्रांनो, कारवीच्या फुलांची झाडे तुम्ही बघू शकता आणि ती झाडे उन्हामुळे पूर्ण करपून गेलेली आहेत. उत्सुकतेने ज्या पायऱ्यांची वाट बघत होतो त्या पायऱ्या बघू शकता तुम्ही. इथल्या स्थानिकांनी दुर्गावर चढण्यासाठी रस्सीचा सपोर्ट दिला आहे.
कलावंतन दुर्गाच्या समोरच तुम्हाला प्रबलगड बघायला मिळेल मित्रांनो. सुंदर असं इको पॉइंट, सह्याद्रीचं नेचर आणि नॅचरल इको पॉइंट तुम्ही बघू शकता मित्रांनो. पायऱ्या चढून आल्यानंतर थोडा वर आल्यावर दुर्गाच्या डाव्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचा टाका बघायला मिळेल. इथं पाय ठेवण्या अंधी इचार दोस्ता कर बर. या पायऱ्यांवरून चालताना मला या गाण्याची खूपच आठवण आली होती. मित्रांनो, आपल्या साथीदारांनी दुर्गावर जाण्याची सोय करायला घेतले आणि या दुर्गाच्या टोकावर फक्त आणि फक्त रश्शीच्या मदतीने चढू शकतो. मित्रांनो, या रश्शीवरून टोकावर जाण्यासाठी प्रत्येकी 30 ते 35 रुपये आकारले जातात. दुर्गावर चढण्याचा अतिशय डेंजर असा भाग, खूपच खतरनाक. खारकांचा छोटा खारीक चढलेला आहे खूपच वृत्तीने.
खूपच सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक। महाराजांचं दर्शन घेऊन व सह्याद्रीचे अतिशय सुंदर असे रूप बघून आम्ही घरी परतीच्या रस्त्याला निघालो। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, आजची व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि आपण भेटू पुढच्या नवीन ॲडव्हेंचर ट्रॅकमध्ये।